नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये 70,000 रुपयांचा दुसरा हप्ता कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांचा पहिला हप्ता जमा झालेला आहे. तर आता तुम्हाला असं वाटत असेल की मी जर घरकुल कंप्लीट करत गेलो तर त्या पद्धतीने बँक खात्यामध्ये पुढील हप्त्याचे पैसे ऑटोमॅटिक जमा होतील. तर असा गैरसमज करू नका, कारण तुमच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचे घरकुलचे पैसे ऑटोमॅटिक येणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर आता तुम्हाला घरकुल योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच 15,000 रुपये जमा झालेले असतील. तर पहिल्या हप्त्यासाठी कोणतीही प्रोसेस कंप्लीट करावी लागत नाही, पण त्यानंतर पुढील हप्ते मिळवण्यासाठी प्रोसेस करावी लागते. तर आता ती प्रोसेस म्हणजे तुम्हाला पंचायत समितीकडून मागणी करावी लागते. तर 15,000 रुपयामध्ये तुमच्या घरकुलचं जेवढं बांधकाम तुम्ही कंप्लीट केलेलं असेल त्या पद्धतीने तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला कळवावं लागतं आणि त्यानंतर तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो. दुसरा हप्ता किंवा तिसरा हप्ता ज्या पद्धतीने तुमचं बांधकाम कंप्लीट झालेलं असेल त्या पद्धतीने तुमच्या घरकुलचा फोटो काढून घेतला जातो आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. तर आता बरेच लाभार्थी 15,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात आलेले आहेत आणि पुढील हप्ता येण्याची वाट ते बघत आहेत. तर पहिला हप्ता आल्यानंतर दुसरा हप्ता ऑटोमॅटिक येत नाही. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर तुम्ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर दुसरा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर तिसऱ्या हप्त्यासाठी पण तुम्हाला सेम प्रोसेस कंप्लीट करावी लागेल. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.